राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष सुनील गिरी जी, सिद्धार्थ बनसोडे जी आणि त्यांच्या पक्ष बेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला ते युवा नेते सागर पंजाबी जी, मंचावर उपस्थित सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी उपाध्यक्ष महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला या आसनावर तुम्ही बसला निश्चित रूपाने आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये साखर पंजाबी यांच्या कॉलेज आहे. त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनांच्या जबाबदारी देण्यात आली. मला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने विशेषतः ज्या भागामध्ये ते राहता या हा बांगला पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे. या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये I can't wait to start working for the youth and just provide to the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been working on the grassroots levels and it's finally here. Thank you so much. राष्ट्रवादी युवक कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष सुनील जी गिरी, इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिव बोल के आज उन्होंने उनकी नियुक्ति की थी और आदरणीय अजीतदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनील जी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के अवसर पर उन्होंने अजीतदादा के पार्टी में आज उनका जाहिर प्रवेश भी हो गया। युवक कांग्रेस के वजह से उनको महाराष्ट्र की उप सचिव के ऊपर उनकी नियुक्ति की गई। युवाओं का कितना साथ आज लगता है राजनीति में होना चाहिए? आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष है वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा की विचारधारा के ऊपर इन्होंने जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है उनके विचारधारा के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। हाँ, निश्चितच निश्चित मोठी ताकद आहे। आणि दुसरा मी खास करून बनसोडे साहेबांचा धन्यवाद देईन, ज्याने युवकमध्ये असा हा एक प्रवेश आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा आज प्रवेश घडून आला। आणि खूप तुम्ही बघितलं तर अख्खा महाराष्ट्रामध्ये दादांचा जो विचार आहे आणि दादांना मानणारा जो एक मोठा युवा वर्ग आहे, युवांमध्ये तुम्ही चर्चा केलं तर दादांना प्रेम करणारा मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खूप त्यांची प्रचंड इच्छा आहे। आम्ही पण प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने कसा त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल आणि कसा आम्हाला जुळवता येईल। असं आज नवाबभाई मलिक साहेब आणि बनसोडे साहेबांनी त्यांचं भाषणात पण सांगितलंय ते, आणि त्यांचं नेहमी आम्हाला मदत असते, पण अजून जोर याने आम्हाला ते मदत करतील आणि होईल तेवढा मोठ्या संख्येने युवक आम्हाला जोडण्यात हे होईल, यश होईल। तो श्री अन्ना बनसोडे जी हमेशा मेरे लिए एक बहुत बड़ा इंस्पिरेशन थे। उन्हीं के रास्ते, वो जो रास्ता वो दिखा रहे हैं उन पे चलना है, सोशल वर्क करना है, लोगों का मदद करना मेरा पहले से ही सपना रहा है। एजुकेशन लोगों के लिए बेटर करना है मुंबई सिटी में, हेल्थ केयर सिस्टम को भी बदलाव लाना है और जॉब क्रिएशन हमारा जॉब क्रिएशन करना है। तरी प्रश्न असा होता की बाबासाहेबांच्या विचाराचा मार्गदर्शन आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये युवकांना किती संधी? तुम्हाला माहिती आहे की पक्षाची ध्येय धोरणं ही खरे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर
आणि आज तसं बघितलं तर सागर पंजाबीचा जो प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, एक सुशिक्षित चांगल्या घरातील मुलगा एक काहीतरी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून आदरणीय दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करत असताना त्याच्यासारख्या अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काय सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे. उद्या तसं बघितलं तर आजचे हे युवक हे उद्याचे देशाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळं पक्षाच्या वतीने सर्व युवकांना जर ताकद दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तुम्हाला हे जे चित्र आहे ते बदलले.